नमःशिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 9. धर्माचे रहस्य. 1. जेथे धर्म तेथे जय. धर्म हा ज्या गोष्टींचे विस्मरण झाले आहे त्या गोष्टींचे स्मरण करून देतो. धर्म हा चुकीचा रस्ता सोडून सरळ रस्त्याने जाण्यास सुचवितो. धर्म हा कर्मफलाशेने साठलेला मळ धुवून काढतो. धर्म हा विषयरूप चिखलात रुतलेल्या माणसाला वर काढतो. धर्म हा देव एकच आहे हे दाखवून देतो. करिता परधर्माकडे लक्ष वेधले असता आपल्या धर्माला कमीपणा येईल की काय अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. धर्म जरी वेगवेगळे दिसले तरी त्यांचे तत्व एकच आहे. सर्व धर्मांचे निरीक्षण केल्याशिवाय धर्माचे तत्व काय आहे ते कळणार नाही व मन निशंक होणार नाही. 2. रान प्रयत्नाशिवाय उगवते. चांगली झाडे मात्र प्रयत्नावाचून लागत नाहीत. तद्वत वाईट गुणांकडे मनुष्याची सहज वृत्ती असते, पण सद्गुण अंगी येण्यास मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. सद्गुणांचा संग्रह केल्याशिवाय मनुष्यजन्माचे सार्थक होत नाही. करिता अमुक मार्गाने जाऊन सद्गुणांचा संग्रह करा आणि आपले कर्तव्य पार पाडा असा धर्म इशारा देतो. 3. स्वप्रयत्नाने आपण संसार समुद्रात तरून जाऊ असे जर कोणी म्हणेल तर ते कदापि शक्य होणार नाही. कारण इंद्रियगण आपल्या प्रयत्नांना यशस्वी होऊ देत नाहीत. करिता वेद, शास्त्र, पुराणे आणि संत धर्माच्या शिकवणीप्रमाणे वागून प्रथम इंद्रियगणांना ताब्यात घेण्यास सांगतात. 4. पाण्यात बुडालेल्या प्राण्याला वर येण्यासाठी जसे एखादे भोपळ्यासारखे साधन मिळावे लागते तद्वत संसार समुद्रात बुडालेल्या माणसाला धर्मच एक वर काढण्यास समर्थ होय. 5. जन्ममरणाच्या भीतीपासून सुटावयाचे असल्यास मनुष्याने धर्माचरण करावे, म्हणजे दम, इंद्रिय निग्रह, दान देण्याची वृत्ती व दया, दुसऱ्याच्या दुःख निवृत्तीसाठी कळवळा या 3 गोष्टी अंगी बांधून घेतल्या पाहिजेत. 6. परमेश्वर सर्वांच्या हृदय मंदिरात वास करून आहे, पण तो स्वतःच्या हृदय मंदिरात असल्याची जाणीव झाल्याशिवाय इतरांच्या हृदय मंदिरात त्याला पाहता येत नाही. आपल्या हृदयात परमेश्वराला पाहावयास जो शिकवितो याचेच नाव धर्म. 7. धर्माने वागणाऱ्याच्या अंगी आत्म्याला जाणण्याचे सामर्थ्य येते. धर्म म्हणजे संतांनी सुचविलेला आत्म्याला जाणण्याचा मार्ग. या मार्गानेच गेले असता देहाची नश्वरता पटून मनुष्य शाश्वत आनंदाचा धनी होतो. 8. लोकांच्या मनाचा भंग करून समाज विस्कळीत करणे हा अधर्म असून लोकांच्या मनांचे एकीकरण करणे हा धर्म होय. एकच एक तत्व असून अनेकाकारात पाहण्याची जी वृत्ती हा अधर्म व हाच प्रपंच आणि अनेकाकारात एक तत्व पाहणे हा धर्म व हाच परमार्थ होय. 9. धर्मापासून पशुजीवन आणि मानवजीवन या दोहोतील फरक कळून येतो. त्यामुळे मनुष्य सहज देव होण्याच्या मार्गाला लागतो, म्हणजे त्याच्या ठिकाणी आत्मस्वरूप जाणण्याची लालसा उत्पन्न होते. 10. धर्म सुकर्माला प्रवृत्त करीत असल्याने सहजच कुकर्माचा नाश होतो, म्हणजे अज्ञान अंधकारात चाचपडत असणाऱ्याला ज्ञानाच्या प्रकाशात वावरायला लागतो, म्हणजे दुःखाचा अंत होऊन सुखाची ज्योत तेवू लागते.
11. धर्म म्हणजे अंधारात चाचपडत जाणाऱ्या वाटसरूला प्रकाश देणारा दीपस्तंभ होय. एखाद्या घरात असलेल्या 10 विजेच्या दिव्यांना 10 रंगाचे बल्ब लावले असता बल्ब वेगवेगळे दिसले तरी वीज जशी एक असते, त्याप्रमाणे धर्म जरी वेगवेगळे दिसले तरी यच्च यावत प्राणीमात्रांचे आणि आपले उगमस्थान एक आणि शेवटी विलीन होण्याचे ठिकाण पण एक, हे त्यातील तत्त्व आपण लक्षात ठेवावे. विषय 10. प्रार्थनेचे सामर्थ्य. 1. एकदा मुनिश्रेष्ठ नारदांनी भगवान नारायणाला प्रश्न केला की, देवा, तुला काही सांगावे किंवा विचारावे असे जर मला वाटले तर तू मला कोठे भेटशील? जेथे माझी प्रार्थना चालली असेल तेथे मी सदैव वसतो, असे नारायण उत्तरले. 2. प्रार्थना म्हणजे देवाची करुणा भाकणे, त्याची विनवणी करणे, त्याला आळविणे, भजने, भजन करणे, गुणगान करणे, अंतःकरणापासून देवाला हाक मारणे. 3. मनुष्याकडून पावलोपावली चुकीचे वर्तन घडत असते, त्यायोगे दिवसेंदिवस अधिकाधिक त्याचे पाप वाढत जाते. घडलेल्या पापाचे निरसन व्हावे आणि पुढे होणाऱ्या पापांना आळा बसावा यासाठी मनुष्याला बलवत्तर शक्तीची, परमेश्वर सहाय्याची जरुरी आहे. ते सहाय्य मिळवून देण्याचे काम प्रार्थना करते. म्हणून प्रार्थना सर्व साधनात सर्वोत्कृष्ट साधन आहे. 4. प्रार्थना म्हणजे मंत्र म्हटल्याप्रमाणे केवळ नुसते ओठ हलविणे नव्हे. प्रार्थना म्हणजे आपण कोणतीही गोष्ट करण्यास असमर्थ आहोत असे देवापुढे कबूल करणे. पूजा करण्याचा उद्देश पण हाच आहे. आपण देवाची पूजा करीत राहिलो आणि मी करता करविता हा भाव जर अंतर्यामी दृढ होत गेला तर पूजेपासून काहीच फायदा होणार नाही. पूजा वा प्रार्थना असो, ती वरवर होता कामा नये. कळकलेले अन्न शरीराला पोषक न होता जसे ते मारक होते, त्याप्रमाणे प्रार्थना जर हृदयापासून झाली नाही तर जवळ असलेले थोडे बहुत समाधानही हरवते. 5. प्रार्थना ही मोठी बलवान आहे, पण ती प्रार्थना शुद्ध भावनेने होईल तर तिच्यापासून असाध्य ते साध्य होते, म्हणजे दुर्लभ असा जो परम आनंद त्याची प्राप्ती होते. 6. आत्मदेवाची कृपा संपादन करण्यासाठी मनुष्याने दररोज नित्यनियमित प्रार्थना चालू ठेवली पाहिजे. प्रार्थनेने जन्मोजन्मी अंगी साठत आलेले मनुष्याच्या अंगचे जे कुसंस्कार ते बाहेर पडतात आणि नवीन उत्पन्न होणाऱ्या कुसंस्कारांना आळा बसतो. इतकेच नव्हे तर अधिक खर्च व श्रमाशिवाय मनुष्य पवित्र बनतो, म्हणजे षड्विकारांपासून सुटून सत्वर देवाच्या कृपेस पात्र होतो. 7. पितळीचा लोटा कितीही घासला तरी तो दुसरे दिवशी मळकट दिसतो, पण सोन्याचा लोटा मात्र एकदा घासला की केव्हाही चकचकीतच राहतो. त्याप्रमाणे मनुष्याचे हृदय जोपर्यंत विकाराने भरलेले असते तोपर्यंत देवाची प्रार्थना नेहमीच चालू ठेवणे अत्यावश्यक आहे. एकदा त्याचे हृदय विकारातीत झाले म्हणजे प्रार्थना करण्याची शिल्लक उरत नाही, कारण तो प्रार्थनारूपच होऊन जातो. 8. मनुष्याला जोपर्यंत देवाचे सहाय्य मिळत नाही तोपर्यंत बाहेरून कितीही शक्तिमान दिसला तरी तो निर्बल ठरतो, कारण देवाच्या सहाय्याशिवाय जीवनात पावलोपावली भेडसावून टाकणाऱ्या संकटांना आनंदाने तोंड देणे शक्य होत नाही. देवाचे सहाय्य मिळवून देण्यास प्रार्थनाच एक समर्थ आहे. प्रार्थना ही आपला निरोप देवाजवळ पोहोचविणारी असल्याने
प्रार्थनेशिवाय देव आपली दाद घेत नाही. 9. सूप जसे चांगले धान्य घेऊन फोलपटला उडवून टाकते, त्याप्रमाणे प्रार्थना वाईट आकांक्षांना घालवून देऊन सदिच्छेचे रक्षण करते. आळसाला हद्दपार करून उत्साहाला स्थान देते आणि देवाचे महत्त्व पटवून देते. प्रार्थनेने देवाविषयीचा आपलेपणा दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत जाऊन धैर्य स्थैर्य अंगी बांधते आणि नरदेहाची सफलता होते. अर्थात अंतर्यामी दिव्यशक्तीचा उदय होऊन यच्चयावत प्राणीमात्रात परमात्म्याचे दर्शन घडते. या स्थितीत आपपरभाव राहत नाही, अखंड आनंद एकच उरतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.